म्हणजे आपण लहान जेव्हा असतो तेव्हा आपल्याला आजी आपली गोष्टी सांगत असते, मग त्या रामायणातल्या असू दे, महाभारतातल्या असू दे, आणि खरं तर आपल्याला त्या गोष्टींमधून, तिने सांगितलेल्या ओव्यांमधून आपल्याला हे जग दिसायला लागतं आणि मग आपण पुढे प्रवास करत असतो आपल्या आयुष्याचा. आणि कवितेशी हे जोडण्याचं कारण असं आहे की इंद्रजित भालेराव म्हणून खूप मोठे कवी आहेत मराठीतले, तर ते खूप छान म्हणतात की माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर. माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्ख्या बहिणीचं मुराळी होता आलं नाही, ज्याला सख्ख्या बहिणीचं मुराळी होता आलं नाही, कवितेला त्याच्यासाठी कधीच गोड गुऱ्हाळ गाता आलं नाही. आणि पोटची पोरगी नांदायला जाताना ज्याचा अश्रू कधीच ढळत नाही, अशांच्या मरणदारीसुद्धा कविता कधीच फिरत नाही. आणि अशाच माणसांपासून कवितेला नेहमीच भीती होती, म्हणून कविता 700 वर्ष जात्याभोवती जिती होती.